आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। कुरडू मुरुम उपसा प्रकरणामध्ये अहवाल हा झी24 तासच्या हाती लागलेला आहे। कुरडूमधील मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। मुरुम उत्खनन प्रकरणातील अहवालातलं हे वास्तव आहे। अवैध उपसा प्रकरणाचा अहवाल हा फडणवीसांना पाठवला जाणार आहे। उत्खननाबाबत पूर्व परवानगी घेतली नाही असं या अहवालामध्ये आपल्याला दिसतंय। त्याचबरोबर मुरुम उपसा बेकायदेशीर आहे असा तहसीलदारांचा अहवाल आहे। कुरडू ग्रामस्थांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणलेला आहे। 2 जेसीबी आणि टिपरवर दंडात्मक कारवाई आणि गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। उत्खननासंदर्भात पूर्व परवानगी घेतलेली नाही असं या अहवालामध्ये समोर आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। झी24 तासच्या हाती हा अहवाल लागलेला आहे। मुरुम उपसा हा बेकायदेशीर आहे। या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात ग्राफिक्स मधून। कुरडूमधील मुरुम उत्खनन हे बेकायदेशीर आहे। उत्खननाबाबत पूर्व परवानगी घेतलेली नव्हती। कुरडू ग्रामस्थांकडून सरकारी कामात अडथळा आणण्यात आला। 2 जेसीबी टिपरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। उत्खननाबाबत पूर्व परवानगी घेतलेली नव्हती। पुढच्या बातमीकडे। सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील कुरडू गावानं या बंदची हाक दिलेली आहे। संपूर्ण गाव एकमुखानं बंद पाळणार आहे। कुरडू इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरून झालेल्या वादंगानंतर आता म्हाड्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार तोफ डागली होती। या गावामध्ये बीडपेक्षा भयानक दहशत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। कुरडूची तुलना थेट बीडच्या प्रकरणाशी केल्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत गाव बंदची हाक दिली। गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हाक देण्यात आलेली आहे। बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणामध्ये IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी याच गावात कारवाई केलेली होती आणि यावेळी अजित पवारांनी फोनवर त्यांना धमकावलेलं होतं। यानंतर राज्यभरातून अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठू लागल्यानंतर त्यांनी ट्विट करत आपला असा उद्देश नसल्याचा खुलासा केला होता। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी सचिन कसबे। सचिन, ह्या संपूर्ण घडामोडींकडे आपण बघत आहोत। अहवाल सुद्धा झी24 तासच्या हाती लागलेला आहे, तर दुसरीकडे ग्रामस्थांनी आक्रमक होत कुरडू गाव बंदची हाक दिलेली आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? माढा तालुक्यातील कुरडू येथील मुरुम उत्खनन हे अवैधरित्या सुरू असल्याचा अहवाल माढा तहसीलदारांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना सादर केलेला आहे। त्यामुळं IPS अंजना कृष्णा ज्या कारवाईसाठी गेलेले होता ती कारवाई योग्यच होती असा आता मुद्दा समोर येतोय। मात्र कुरडू ग्रामस्थांची जी काय म्हणणं आहे की आम्ही पानंद रस्त्यासाठी हा मुरुम काढत होतो, गावच्या पानंद रस्त्यासाठी हा मुरुम उपयोग होता आणि ते काम कायदेशीररित्या होतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। मात्र जे कामाचा ते आधार घेते त्या कामाची मुदत यापूर्वीच संपलेली आहे। त्यामुळे दादाराव माने यांच्या शेतातून जे मुरुम उत्खनन सुरू होतं कुरडू गावामध्ये ते बेकायदेशीर असल्याचा अहवाल ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना सादर केला आणि गट विकास अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर तहसीलदारांनी हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेला आहे। त्यामुळं ग्रामस्थ जी भूमिका घेतात की आमचं काम कायदेशीर आहे ते आता कुठेतरी तहसीलदारांच्या अहवालानं मुरुम उत्खनन जे सुरू होतं ते अवैधरित्या सुरू होतं हे आता समोर आलेलं आहे। त्यामुळे आता प्रशासन आता या वर काय कारवाई करते हे बघावं लागेल, कारण यापूर्वीच गावच्या ज्या महिला सरपंच आहेत आणि ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांच्यावर पर्यावरणाचा ऱ्हास करणे आणि बेकायदेशीर मुरुम उत्खनन करणे याबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे। आता यापुढची काय कारवाई होते? आज ग्रामस्थांनी या कारवाईच्या विरोधात गाव बंद ठेवलेला आहे। मात्र प्रशासकीय पातळीवर या बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी अजून काय काय कारवाई केली जाते हे आता पाहावं लागेल। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।